नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेचा दिवस पण गुरुचरित्र वाचायला वेळ नाही. म्हणा हा श्लोक मिळेल पारायणाचे पुण्य. 29 जुलै बुधवार 2026 रोजी गुरुपौर्णिमा आहे. त्या दिवशी गुरु उपासनेचा एक भाग म्हणून एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण आवर्जून करा आणि लाभ मिळवा. या आठवड्यात आपल्याला इच्छा असून सुद्धा अनेकांना गुरुचरित्र करायला कदाचित वेळ मिळाला नाही. अशा वेळी शास्त्राने पर्याय म्हणून एक श्लोकी गुरुचरित्र दिले आहे, जे उच्चारले असता संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभते. मग प्रश्न पडतो, गुरुचरित्र वाचण्यापेक्षा हाच पर्याय दरवेळी वापरावा का? तर नाही, ही सोय दिलेली आहे, कायमस्वरूपी उपाय नाही. गुरुचरित्राचे पारायण का करायचे? तर त्यात अनेक कथा आहेत, ज्या आयुष्याला सकारात्मक वळण देणाऱ्या आहेत, अध्यात्माची वाट दाखवणाऱ्या आहेत. म्हणून श्री गुरुचरित्र ग्रंथाकडे गुरु मार्गदर्शक म्हणून पाहावे आणि जेव्हा पारायण शक्य नाही तेव्हा सदर श्लोक म्हणून लाभ घ्यावा. श्री गुरुचरित्र या ग्रंथाची माहिती सांगणारी अनेक विशेषणे अमृतघट, अमृताची पोळी, संजीवनी, सुधारस, कामधेनू वापरली गेली आहेत. या अक्षर ग्रंथाचे वाचन काही जण आपल्या प्रापंचिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करतात, तर कुणी निरपेक्ष बुद्धीने निव्वळ सेवा म्हणून करतात. पारायणाला सुरुवात करताना मनात कुठलाही प्रापंचिक हेतू का असेना, जसे आपण एक एक दिवस अधिकाधिक वाचत जातो तसा मनात वैराग्य भाव आपोआप निर्माण होत जातो. आपण श्री गुरूंच्या चरित्र लीलांमध्ये इतके समरसून जातो की या पारायणातून काही साध्य करायचे होते याचाच विसर पडतो. श्री गुरुचरित्र रूपी कामधेनू जो जे वांछिल तो ते लाहो हे वचन सत्य करतेच, पण त्याचबरोबर याचकाच्या झोळीत वैराग्याचे असे आंदण घालते की त्या याचकाचा मुमुक्षू आणि साधक कधी होतो हे त्यालाही कळत नाही. दत्त महाराजांची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण होय. हे पारायण 7 दिवसाचे किंवा 3 दिवसाचे सुद्धा करता येते. ऑफिस, व्यवसाय, आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात संपूर्ण पारायणासाठी लागणारा वेळ आणि नियम पाळता येत नाहीत. सेवा करण्याची मनात तळमळ असूनही वेळेअभावी किंवा नियमांमुळे पारायण होऊ शकत नाही. जर तुम्हाला मनापासून सेवा करायची असेल तर यासाठी एक प्रभावी पर्याय आहे, तो म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्र. एक श्लोकी गुरुचरित्र संकल्प या एका श्लोकामध्ये संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचे सार आहे. श्री गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय आहेत आणि या 52 अध्यायांचा सार केवळ या एका श्लोकामध्ये सामावलेला आहे. हा एक श्लोक म्हणण्यासाठी किंवा या सेवेसाठी 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. या सेवेसाठी कोणीही पात्र आहे. दत्तगुरु महाराजांची कृपा हवी असलेले सर्वजण ही सेवा करू शकतात. तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य फल हवे असेल तर तुम्ही ही एक श्लोकी गुरुचरित्र सेवा नक्की करू शकता. तुम्ही रोज नित्य सेवेमध्ये हा श्लोक म्हणू शकता. तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणू शकता. तुमची एखादी विशेष इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. उदाहरणार्थ मी 11 दिवस किंवा रोज 11-21 वेळा ही एक श्लोकी गुरुचरित्र म्हणेन असा संकल्प करू शकता. तर दत्तसेवा असल्यामुळे नित्य सेवेत हे करायचे असेल तरी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. हा एक नियम तुम्हाला पाळावा लागेल. सुतक असताना ही सेवा करू नका. सकाळची देवपूजा झाल्यानंतर लगेच नित्य सेवा म्हणून करू शकता. दिवसभरात तुमच्या वेळेनुसार जेव्हा शक्य असेल तेव्हा करू शकता. सायंकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा देवासमोर दिवा अगरबत्ती करून ही सेवा करू शकता. नोकरीचा त्रास, नजरदोष, बाह्यबाधा, घरातील भांडणे, व्यवसाय व्यवस्थित न चालणे, घरात आजारपण किंवा रोगराई, तुमचा कोणताही प्रश्न किंवा समस्या असली तरी ती या सेवेने सुटू शकते. जगात अशी कोणतीही समस्या नाही जी दत्तगुरु महाराजांना शरण गेल्यावर गुरुचरित्र पारायण केल्यानंतर सुटणार नाही. दत्तगुरूंवर मनापासून विश्वास आणि श्रद्धा ठेवा. तुमच्या मनात महाराजांवर पूर्ण विश्वास, श्रद्धा आणि मनापासून तळमळ हवी. समस्या नातेवाईकांना किंवा शेजाऱ्यांशी शेअर करू नका. ते तुमचे ऐकतील आणि त्यावर हसतील. त्याऐवजी तुम्ही ज्या देवांना किंवा गुरूंना मानता त्यांच्याजवळ दुःख सांगा. ते नक्कीच मार्ग दाखवतील. जर दत्तगुरु महाराजांना पूर्ण शरण जाऊन समर्पण वृत्तीने मनापासून श्रद्धा आणि विश्वासाच्या बळावर सेवा केली तर ते 21 दिवस सोडा 1 तासातही अनुभव देतील असे सांगितले जाते. श्री एक श्लोकी गुरुचरित्र
दत्तांचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती. कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला, भिल्लवर्तचिये संगमा तेथुनी मठ गगनापुरी. वसे वारी दीनांच्या श्रमा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर ही माहिती आपली सामान्य गृहीतके आणि मान्यतांवरती आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल असे सांगितले जात आहे. श्री स्वामी समर्थ.